आपण पाहत आहात प्रारब्ध युग। पालघर जिल्ह्यातल्या डहाणू परिसरात वाढती लव जिहादची प्रकरणं पाहता भाजप नेता चित्रा वाघ यांनी आज दुसऱ्यांदा डहाणूचा दौरा केला। या दौऱ्यादरम्यान त्यांनी माहिती देताना सांगितलं की त्यांच्या समोर लव जिहादची जवळपास एकामागून एक 4 प्रकरणं अशी समोर आली आहेत आणि या वाढत्या प्रकरणांची संख्या लक्षात घेता राज्य सरकारकडून एक SIT कमिटी गठीत करण्यात आली आहे, ज्याच्या माध्यमातून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी ही केली जाणार आहे। आपण पाहिलं की कशा पद्धतीने मुंबई पासून हाकेच्या अंतरावर असलेला हे पालघर जिल्हा आणि त्याच्यातल्या डहाणू, या डहाणू मध्ये लव जिहादची नवीन मोडस ऑपरेंडी समोर आली आहे। या ठिकाणी आमचे पालघरचे जिल्हाध्यक्ष भरतभाई राजपूत यांच्या इनिशिएटिव्हमुळे 4 परिवार पुढे आले आणि अत्यंत धक्कादायक अशी माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळाली आहे। या ज्या मुली आहेत, या मुलींना ज्या सज्ञान आहेत 22-23 वर्षाच्या मुली, यांना फितवून थेट लंडनला घेऊन जाण्याच्या घटना या डहाणूमध्ये घडलेल्या आहेत। आणि या ठिकाणी जेव्हा त्यांच्या परिवाराशी मी बोलले त्यावेळेला खूप धक्कादायक गोष्टी समोर आल्या की मुलगी म्हणते मी मुंबईला चालली आहे इंटरव्ह्यूला, मग म्हणते तुम्ही उंबरगावला या, मग तुम्ही पालघरला या, मी तिकडे ट्रेन येते, मग म्हणते नाही माझी ट्रेन चुकली, मी आता उद्या घरी येणार आहे। आणि 2 दिवसांनी थेट आई बापाला फोन येतो की मी कुठल्या तरी सलीमशी, फारुखशी, इरफानशी निकाह केलेला आहे। म्हणजे हा आई वडिलांसाठी अत्यंत मोठा मानसिक धक्का आहे की मुलगी गेली कशी, तिचा विजा कधी निघाला, तिला कोणी पैसे दिले। तर हे सगळे प्रश्न अत्यंत गंभीर प्रश्न आहेत। आपल्याला माहितीये की लंडनचा विजा किती कठीण आहे मिळणं। या मुलींना 7 दिवसामध्ये विजा मिळाला आणि जेव्हा आई वडील चौकशी करतात की कुठला मुलगा आहे आणि त्याच्या घरी पोहोचतात, तेव्हा असं लक्षात येतं की यांचे स्वतःचे खायचे लाले पडलेत। तर पोरीचे 25-25, 30-30 लाख रुपये कुठली कंपनी आहे, कुठल्या बेसवरती, कुठल्या मुद्द्यावरती यांनी त्यांना एवढे पैसे दिले। त्या सगळ्याच्या ज्या चौकशा आहेत, त्या ज्या गोष्टी आहेत, त्या मी राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या समोर ठेवल्या। त्यांनी सुद्धा याची गंभीर दखल घेत तात्काळ SIT गठीत करण्याचे आदेश पोलीस महासंचालकांना दिलेले आहेत। SP स्तरावरचे पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वामध्ये ही SIT गठीत होईल। या सगळ्याची पाळंमुळं त्या ठिकाणी खणून काढण्यात येतील। आताच परिवारातल्या लोकांनी मला एक आणखीन माहिती दिली आणि ती माहिती म्हणजे की या सगळ्या केसेसमध्ये यांचा जो वकील आहे तो वकील एकच आहे। त्या वकिलाचं नाव आहे ऍडव्होकेट मुसीफ अली लियाकत अली पीरजादा। हा एकच वकील या सगळ्यांच्या केसेस चालवतोय। या मुलींना एकाच माध्यमातून, म्हणजे जी मोडस ऑपरेंडी आहे ती एकच आहे आणि त्या माध्यमातून लंडनला घेऊन गेले। आई वडील जेव्हा पोलीस स्टेशनला जातात आणि तक्रार करायला सांगतात, त्यावेळेला मुलगी लंडनहून फोन करून सांगते की आई आणि बाबाला, परिवारांना सांगते की तुम्ही यांच्यावर कारवाई करू नका, मला लंडनला इथे त्रास होतोय। आता हे वाक्य किती गंभीर आहे तुम्ही विचार करा। मला त्रास होतो म्हणजे तिच्यासोबत काय होतंय, याच्यात ह्युमन ट्रॅफिकिंगचा सुद्धा अँगल आहे। त्या मुलींना घेऊन काय केलं, विकतायत, काय करतायत, कापलंय, फेकलंय, मारलंय, काय होतंय तिच्यासोबत आपल्याला कल्पना नाहीये। आपण केरळा स्टोरी सारखे पिक्चर्स बघितले ज्यामध्ये मुलींसोबत काय होतंय हे आपण डोळ्यांनी बघितलंय आणि तो पिक्चर नाही तर सत्य घटना आहेत। आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत गंभीर आहेत आणि त्यासाठी SIT स्थापन केली आहे। मुख्यमंत्र्यांचे मानू तितके आभार कमी आहेत आणि मला विश्वास आहे की या SITच्या सगळ्या पुढच्या येणाऱ्या चौकशीमध्ये या जिहाद्यांचे जे हे मनसुबे आहेत, हे जे रॅकेट आहेत, ते उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही। माहिती समोर येते की जो आरोपी आहे त्याला बेल मिळाली आहे, तर काय सांगू? नाही, हे वेगळं प्रकरण आहे। एकाच परिवारातली मोठी मुलगी आणि तिचीच लहान बहीण जी मायनर आहे, तिच्यावरती लैंगिक अत्याचार करणारा एका हरामखोराला पोलिसांनी पकडलेलं होतं आणि त्यावेळेला काल त्या केसची सुनवाई होती। यामध्ये बऱ्याच गोष्टी असतात, तुम्हाला कल्पना आहे की आपल्या मुलींसोबत असं होतं तर आई वडिलांची परिस्थिती काय असते। बऱ्याच गोष्टी सांगायच्या राहून गेल्या होत्या पोलिसांना। पुरवणी जबाब मुलींचा घेण्यात आलेला आहे। ऍडिशनल सेक्शन जे आहेत ते त्या ठिकाणी ऍड केलेले आहेत आणि काल कोर्टामध्ये जेव्हा ही केस होती त्यावेळेला त्या केसचा जो आयोग होता त्याच्याकडनं एक टेक्निकल एरर राहून गेली आणि त्यामुळे मुलाची कस्टडी, आरोपीची कस्टडी पोलिसांना मिळाली नाही। SP यतेश देशमुख यांनी तात्काळ त्या आयोला सस्पेंड केलेलं आहे, त्याची चौकशी लावण्यात आलेली आहे आणि या कागदपत्रांची पूर्तता करून पुन्हा एकदा त्याला पकडण्यात येईल आणि त्याच्यावरती कारवाई होईल।
लव्ह जिहाद प्रकरणांमध्ये स्टुडंट व्हिसा आणि लंडन हे तार मोठ्या प्रमाणात जोडत आहेत. तर नेमकं ह्याच्यामध्ये घडतंय का? नाही, जे परिवाराने सांगितलं तेच मी तुम्हाला सांगितलं की ज्या पद्धतीने मुलींना इथून फितवून थेट लंडनला घेऊन जाण्यात येते. बरं, ही एक दोन केस नाही, या 4 केसेस आहेत. मला तर भीती आहे की हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यामुळे त्यांचे स्टुडंट व्हिसा कॅन्सल करून आणि या बाकीच्या सगळ्या गोष्टी, जसं गुजरात गव्हर्नमेंटमध्ये तुम्ही जर लग्न करण्यासाठी गेलात तर त्यांच्या आई वडिलांना, मुलांच्या आई वडिलांना प्रशासकीय यंत्रणेकडनं सूचना दिली जाते, सांगितलं जातं. तसं आपल्याकडे प्रावधान नाहीये. म्हणूनच की काय की पालघर असेल, बोर्डी असेल, डहाणू असेल, इथे अदर स्टेटची मुसलमान मुलं ही मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी येतात. विशेषतः सेंट जॉन कॉलेजचं नाव पुढे येत आहे आणि तिकडे मुलींना हेरून, त्यांना फसवून, त्यांना फितवून अशा पद्धतीने थेट लंडनला पाठवायचं हे नवीन काहीतरी मोडस ऑपरेंडी ही उदयाला येताना दिसते. याची पाळं मुळं खणून काढून हे रॅकेट जे जिहाद्यांचं चाललंय ते ध्वस्त करायचं काम हे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या माध्यमातून होईल हा विश्वास आहे.